हॅलो फ्रेंड्स, आता नवीन कन्सेप्ट आहे आपली. तुम्हाला माझ्या मागं बोर्डवरती एक सर्किट दिसत असेल. इसको हम बोलते हैं स्विचिंग सर्किट. अभी यहाँ पे आपका जो क्वेश्चन है वो क्वेश्चन ऐसा है कि राइट द इक्वेशन फ्रॉम दिस स्विचिंग सर्किट. ये जो स्विचिंग सर्किट है इस पे से आपको इसकी इक्वेशन लिखने की है एंड ड्रॉ द टेबल. आपको उसका स्विचिंग टेबल बनाना है. अब इसके पहले आपने ट्रूथ टेबल बनाया था, अभी इसका स्विचिंग टेबल बनाना है. इनपुट आउटपुट टेबल भी बोलते हैं उसको. तो एग्जैक्टली ये इनपुट आउटपुट टेबल स्विचिंग टेबल कैसा बनाएंगे. ये स्विचिंग सर्किट है, इस पे से आपको इक्वेशन लिखनी है. इक्वेशनचे दोन रूल आहेत. दोन रूल लक्षात ठेवा. जेव्हा ते सिरीजमध्ये असतं तेव्हा अँड लावायचं आणि जेव्हा पॅरलल असतो तेव्हा और लावायचा. आता सिरीज आणि पॅरलल कन्फ्यूजन होत असेल ना, टेंशन घेऊ नका. एकच लक्षात ठेवा, आगे गया ना आगे तो एंड लगाने का और नीचे गया ना नीचे तो और लगाने का. बस हो जाता आपका काम. आगे गया तो एंड लगाने का, नीचे गया तो और लगाने का. ओके. तर आता बघा या प्रश्नाचं कंप्लीट सोल्यूशन देतो. सुरुवात कशी करायची. आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 S1, S2, S3 ऐसे आपको 3 स्विच दिख रहे. तो जितने भी स्विच दिख रहे हैं ना उतना थ्योरेटिकली आपको लिखना है. तो यहाँ पे हम लिखेंगे लेट, क्या लिखेंगे देखो, पी बी द पी. अब देखो तीन, आपके पास 3 स्विच है तो 3 वेरिएबल आएंगे P Q R. आपके पास 2 स्विच होते हैं तो 2 ही वेरिएबल आते हैं P और Q. तो आपके पास जितने स्विच है उतने वेरिएबल आपको लिखने हैं. तो यहाँ पे मेरे पास 3 स्विच है, S1, S2, S3. तो मैं यहाँ पे 3 वेरिएबल लूँगा. तो हमने लिया लेट P be the switch S1 close. ऐसा थ्योरेटिकली आपको लिखना है. ऑब्वियसली आगे वाली स्टेटमेंट आएंगी Q be the switch S2 close and R be the switch S3 क्लोज. ओके. अजून जास्त एलिमेंट्स असते तर ते तुम्ही PQRS असं तुम्ही लिहिलं असतं. अब मैंने जैसा आपको बोला, देखो अब ये है आपका P, ये है आपका Q, ये है आपका R. पुढं गेलं ना पुढं तर अँड लावायचं आणि खाली आलं खाली तर और लावायचं. आता मी एकदम टॉपपासून सुरुवात करू. हां, आपला प्रश्न इथून स्टार्ट झाला. आता इथून मी असं आलो मला कोण भेटला, S1 भेटला. S1 म्हणजे काय, P. म्हणजे मी इथं P लिहिलं. मी पुढं आलो, रस्ता बंद झाला, सरळ जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून मला खाली यावं लागलं. मी खाली आलो. मी काय बोललो, खाली आलो म्हणजे काय लिहायचं, और लिहायचं. मी और लिहिलं. आता खाली भरपूरशे लोक आहे ना म्हणून मी ब्रॅकेट देऊन टाकतो. ओके. आता मी पुढं आलो. आता मला कोण भेटला, Q भेटला. मी इथं Q लिहिलं. मग अजून पुढं आलो. पुढं अजून कोणीतरी भेटला. पुढं भेटला का खाली भेटला, पुढं भेटला. याच्या पुढं भेटला ना. पुढं गेलो की अँड लावायचं. कौन मिला, आर मिला. फिर मैंने बंद कर दिया. फिर और कुछ बाकी है नहीं, और कुछ रहता नीचे तो मैं और लगा के और नीचे जाता. लेकिन यहाँ पे जितना था उतना मैंने लिख लिया. ओके. अब ये हो गया हमारा स्टेटमेंट. अब इस स्टेटमेंट के लिए आपको स्विचिंग टेबल निकालना है. स्विचिंग टेबल म्हणजे एक्झॅक्टली काय, तुम्ही ट्रूथ टेबल काढला होता, ट्रूथ टेबलच काढायचा. फक्त ट्रूच्या ॲक्च्युली स्विचिंग टेबलचे रूल वेगळे आहे, इनपुट आउटपुट टेबलचे रूल वेगळे आहे. पण सिम्पल टेक्निक सांगतो मी. ट्रूथ टेबल काढायचा जसं आपण मागं काढलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये माइन्यूट चेंजेस करायचे. आता डोक्यात ठेवा की मला नाही असं ट्रूथ टेबल काढायचं आहे. तो देखो मैं क्या करूँगा, अब यहाँ पे मैं लाइन मारता है ऐसी एक. अब हम ट्रूथ टेबल के लिए देखो पहले P लिखेंगे, फिर Q लिखेंगे, फिर R लिखेंगे. ये सब चीज़ें आपको आती है. फिर ऐसे एक लाइन मारी. ओके. तो अभी इसमें हम क्या करते हैं, देखो 4 बार टी 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 किया है आपने. आगे क्या आएगा, फॉल्स 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 फॉल्स. 4 लिखने के बाद 2 लेने के. टिट्टी यफ यफ, टिट्टी यफ यफ. आणि त्याच्यानंतर टी यफ टी यफ टी एफ टी एफ. देखो 4 4 2 2 1 1 हे सगळं आपण मागं केलेलं आहे. आता ट्रूथ टेबल काढण्यासाठी स्टेटमेंट काय बघा, P आपल्याकडे अवेलेबल आहे. आता पाहिजे Q अँड R, म्हणजे मी इथं लिहितो Q अँड R, Q अँड R. ओके. लाईन मारायची का, लाईन इथे एक लाईन होतं.
कपास 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 कपास. जमलं का? आता काय करणार बघा, असे कपास हे मिटून टाकू. क्यू एंड आर एंड टी 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 टी. किसको देखने का? ये दोनों को देखने का. टी 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 टी. जिथं टी टी आहे तिथं टी लिहायचं, बाकी कोदे सोडून द्यायचे. म्हणजे तुम्ही इथं आणि इथं टी लिहिलं म्हणजे इथं 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 टी नाही तर मग काय? फॉल्स 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 फॉल्स. अब क्या करने का, देखो ये वाला मतलब ये और ये वाला मतलब ये दोनों के बीच में क्या है? और है. और तो यहाँ पे मैं लिखता हूँ P और Q एंड R. कपास हे मिळून टाका वाया गेलं. हाँ, अब यहाँ पे इसमें और इसमें यफ 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 लगेगा. यफ 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 क्यों लगेगा? और है ना, तो यफ 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 लगेगा. तो यफ 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 नहीं है. यफ 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 यहाँ पे देखो, ये दो फिंगर्स के पास, ये देखो यहाँ पे ऐसा. ओके, बीच में नहीं. यफ 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 नहीं है. यफ 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 नहीं है. यफ 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 नहीं है. नहीं है इथे बघा. यफ 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 यफ. म्हणजे इथं सगळ्या ठिकाणी काय येणार आहे? टी 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 टी. म्हणजे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे काय झालेलं आहे? हे ट्रूथ टेबल झालं. हे तुमचं इनपुट आउटपुट टेबल नाही. त्यांनी प्रश्न काय सांगितलं की या सर्किटचं स्टेटमेंट लिहा आणि इनपुट आउटपुट टेबल लिहा. पण आपण काय केलेलं, आपण ट्रूथ टेबल काढलं. हा तुमचा कंप्लीट ट्रूथ टेबल आहे. दिस इज नॉट इनपुट आउटपुट टेबल. उन्होंने क्या बोला था? इनपुट आउटपुट टेबल निकालना है. म्हणजे हे रॉंग झालं. ऑब्वियसली रॉंग झालं, मार्क नाही भेटणार. मग आता याला चेंजेस काय करायचे? शॉर्टकट टेक्निक सांगतोय. म्हणजे हे फर्स्ट टाइम होतं म्हणून मी ट्रूथ टेबल काढलं. आता इथं तुम्ही काय करणार बघा, इनपुट आउटपुट टेबल जर बनवायचं असेल तर तुमच्या ट्रूथ टेबलमध्ये टीच्या जागेवर 1 टाकायचं आणि एफच्या जागेवर 0 टाकायचं. मग तिथं जे टेबल भेटतं त्याला इनपुट आउटपुट टेबल म्हणतात. आता 2 मिनिटं टेबलवरती लक्षात मी काय करतोय बघा. हे बघा, हां, जिथं जिथं मी काय करतोय, टीचं डोकं आहे ना कापून टाकलं बघा. गर्दन काट दी उसकी. ये बहुत बुटका हो गया, बुटका. तो टी की गर्दन काटने के बाद जो मिलता है ना, उसको हम 1 बोलते हैं. क्या बोलते हैं? 1. तो जहाँ जहाँ पे टी था वहाँ वहाँ पे क्या आया? 1 आया. तो ये सारे हमने 1 लिखे. कहाँ गए हे सब? यहाँ पे देखो 1 है. जिथं जिथं ट्रू होता तिथं तिथं 1 टाकायचं आणि जेवढे पण फॉल्स आहे बघा, हा फॉल्स आहे ना, त्याला मी 0 0 हे सगळे फॉल्स मिटवले. फॉल्सच्या जागेवर 0 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 0. आयुष्यात कधी कधी 0 पण महत्त्वाचं असतो. हे आज मला कळालं. तुम्हाला पण कदाचित आजच कळालं असेल. ओके, मग आता मी काय केलं, जे स्टेटमेंट फॉल्स होते त्याला आपण 0 करून टाकलं. मग आता हे जे 1 0 1 0 तुम्हाला दिसते, हे काय आहे? हे आहे तुमचा इनपुट आउटपुट टेबल. लक्षात आलं का काय आहे? इनपुट आउटपुट टेबल. लक्षात आलं? म्हणजे व्हॉट इज इनपुट आउटपुट टेबल? तुमच्या डोक्यात ट्रूथ टेबल बनवायचा. मात्र ट्रूथ टेबलमध्ये ट्रूच्या जागेवरती 1 आणि फॉल्सच्या जागेवरती 0 टाकायचं. मग एक लक्षात ठेवा की एक प्रश्न मी विचारला, मग त्याचं उत्तर ट्रू आलं तर 1 मार्क भेटणार आणि त्याचं उत्तर फॉल्स आलं तर 0 मार्क भेटणार. मग जे ट्रू होते त्याला 1 मार्क दिला, जे फॉल्स होते त्याला 0 मार्क दिलं. म्हणजे टी एफला 1 0 1 0 नी रिप्लेस केल्यानंतर जे टेबल येतं त्याला काय म्हणायचं? इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे हा कंप्लीट क्वेश्चन झाला 4 मार्कासाठी. हे लॉजिकल सर्किट होता. हे त्याची स्टेटमेंट लिहिली. हे मिटून टाकतोय बरं का, हे तुमच्या कामाचं नाही. ओके, हे लॉजिकल सर्किट होता. हे त्याची स्टेटमेंट लिहिली आणि या स्टेटमेंटवरून तुम्ही काय केलं माहिती आहे का? काय केलं? इनपुट आउटपुट टेबल बनवलं. लिहू शकता.